नमस्कार. आज आपण बनवत आहोत सुरणाची सुकी भाजी. खूप छान बनते ही सुद्धा. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. एका पॅनमध्ये तेल घ्यायचे. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा आहे. आता त्यामध्ये तिखट टाकायचे. त्यानंतर आपण टाकूया हळद. व्यवस्थित फ्राय करूया. आपण ज्यावेळी मसाले टाकतो त्यावेळी फ्लेम अगदी लो ठेवायचे, नाहीतर मसाले जळतील. आता आपण यामध्ये टाकूया टोमॅटो. टोमॅटो छान स्मॅश होईपर्यंत शिजवायचे. आता ह्यामध्ये मी वाटलेला मसाला टाकलाय कांदा खोबऱ्याचा. त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले तेल सुटेपर्यंत. आता आपण यामध्ये टाकूया सुरण. सुरण टाकल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे सगळं. पूर्ण मसाला सुरणवरती लागला पाहिजे. व्यवस्थित सगळं मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत मीठ. आता ह्याला व्यवस्थित हलवून घेऊया. व्यवस्थित मिक्स करूया ह्याला. आता यावर झाकण ठेवून शिजवून घेऊया. पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. भाजी अधूनमधून हलवत राहायचे सारखी. ही भाजी अशीच शिजणार आहे. व्यवस्थित मी पुन्हा एकदा हलवून घेते. हे बघा, भाजी ऑलरेडी थोडीशी बऱ्यापैकी शिजलेली आहे. खूप गरम आहे. भाजी बऱ्यापैकी शिजल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत कोकमचे 2 पीस. 2 कोकम टाकणार आहोत त्याच्यामध्ये. कोकम टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि झाकण लावून 2 मिनिटासाठी ठेवून द्यायचे. ही पहा, अशा प्रकारे आपली भाजी तयार होते. ही भाजी रेडी झालेली आहे सर्व करण्यासाठी. आवडली असल्यास नक्की खाली कमेंट करून कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया.